अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा उद्योजक कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी उद्योजक पदाधिकाऱ्यांच्या समस्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले। यावेळी प्रास्ताविकात मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे यांनी मराठा सेवा संघाचे विविध 32 कक्ष असून त्यापैकी मराठा उद्योजक कक्ष हा मराठा उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे। नाशिक येथे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सभागृहात दर बुधवारी उद्योजकांची बैठक होत असते। त्या माध्यमातून एकमेकांना मदत करण्याचा संकल्प केला जातो। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटले आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मिळणाऱ्या व्याज परताव्यासाठीच्या कर्जाची मर्यादा 15 लाखावरून 25 लाखांपर्यंत करावी। बऱ्याच उद्योजकांना LOI काढून 3 महिने झाल्यानंतर जर कर्ज मिळाले नाही तर रिन्युअल करताना शुल्क भरावे लागते। मात्र त्यामध्ये वेबसाईटच्या अडचणी आहेत। व्याज परतावा 3 महिन्यांचा मिळण्याऐवजी 1 महिन्याचा मिळत आहे व उशिरा मिळत आहे। महामंडळाच्या पोर्टलला बऱ्याचदा अडचणी असतात। वेबसाईट संथ गतीने चालते। मराठा समाजाच्या उद्योजकांना व संस्थांना व्यवसाय प्रदर्शन भरवण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी अनुदान मिळावे। मराठा समाजाच्या उद्योजकांना KVIC किंवा इतर माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी जागा मिळाव्यात। यावेळी कालिका देवी संस्थानचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष नितीन सुगंधी कापसे, मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे, जिल्हा समन्वयक दीपक भदाणे, सरचिटणीस माधव मुधाळे, उमेश शिंदे, डॉक्टर संदीप बोरसे, प्राचार्य सचिन जाधव, योगिता सोनवणे, सुधीर सोनवणे, आशुतोष गायकवाड, सागर तारडे, बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर कवडे, बाळासाहेब आंबरे, सुनील घुले, चेतन वाजे, सागर तारडे यावेळी उपस्थित होते। आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्षाचे कार्य कौतुकास्पद असून समाजात उद्योजक व्यावसायिकांमध्ये कौशल्यता निर्माण करण्यासाठी आपण हिरिरीने कार्य करत आहात। काहीही अडचण आल्यास माझ्याकडे यावे व समस्या सोडून घ्यावी असे आवाहन केले। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळातर्फे लाभार्थी असणाऱ्या सुशांत जाधव, योगिता सोनवणे यांनी उद्योगात घेतलेल्या भरारीबद्दल तसेच मराठा सेवा संघाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल नितीन सुगंधी कापसे व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रकल्प समन्वयक पल्लवी मोरे यांचा सत्कार करण्यात आला। महामंडळासाठी जिथं पाहिजे असेल तिथं नरेंद्र अण्णासाहेब पाटील एक मराठा म्हणून तुमच्या सोबत आहे। बस मनातली असेल की आता मनापासून विचार। सर नमस्ते। पहिलं आपलं नाशिकमध्ये स्वागत आणि सरकारच्या माध्यमातून आणि पर्टिक्युलरली तुम्ही खूप प्रयत्न करून ही योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी खूप तुमचं योगदान आहे, त्याबद्दल आम्ही सगळ्या आपलं अभिनंदन करतो। मी उल्हास बोरसे, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे बाय प्रोफेशन, पण मराठा उद्योजक मार्गदर्शन आणि विकास संस्था म्हणून आम्ही एक रजिस्टर केलेली आहे मराठा सेवा संघाच्या अंतर्गत आणि गेले 3 वर्षापासून ही संस्था चांगल्या पद्धतीने काम करत आहे। आमचे काही छोटे छोटे मुद्दे आहेत जे म्हणजे नियमामध्ये बसून पण त्याच्यामध्ये काय आपल्याला मदत करता येईल अशा पद्धतीचे आहे। तर त्याच्या आधी साधारणतः आम्ही काय पद्धतीने काम करतो हे थोडं तुम्हाला जर लक्षात आलं आणि हेच पद्धतीचं काम आता नाशिक बरोबरच पुण्यामध्ये, त्याच्याच बरोबर जळगाव, अमरावती या ठिकाणी पण मराठा उद्योजक विकास मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून होत आहे। आमचं एक असं लक्षात आलं की एक 2-3 गोष्टींची म्हणजे सरकारच्या माध्यमातून जरी मदत होतेच आहे पण 2-3 गोष्टींवर मेजर काम होणं गरजेचं। आपण काय काय देऊ शकतो अशा पद्धतीने एकमेकांना रेफरन्स दिले जातात, सगळ्यांची ओळख करून दिली जाते। जसं आपल्या बऱ्याच बिझनेस जे असतात सारडे क्लब वगैरे, तिथं कसं असतं की दरवेळेला तुम्ही ओळख करून दिली, मला काय बिझनेस पाहिजे, कोणाचे रेफरन्सेस पाहिजे असं जेव्हा आपण सांगतो तर त्या निमित्ताने चांगले ओळखी होतात। तर त्या तशा पद्धतीने ओळख करून दिली जाते, एकमेकांमध्ये व्यवसाय शेअर केला जातो। तर अशा पद्धतीने आणि नंतर मग तो व्यवसाय एक चांगला वक्ता कोणीतरी बोलवला जातो जो आपल्याला व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन करेल। असं साधारणतः बुधवारची आमची दर बुधवारी मीटिंग होते। असे साधारणतः आम्ही 125 ते 130 मीटिंग आतापर्यंत केलेले आहेत, कुठलाही बुधवार टळलेला नाही आहे। जर सकाळी मीटिंग नाही झाली, एका दिवशी ट्रेनिंग म्हणजे परवाच्या दिवशी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ChatGPT आपल्या व्यवसायात कसं वापरायचं याच्या संदर्भातलं ट्रेनिंग घेतलं। मग सकाळच्या मीटिंग ऐवजी संध्याकाळी मीटिंग घेतली। साधारणतः सर आता म्हणजे एवढ्या म्हणजे प्रत्येक म्हणजे 3 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी साधारणतः ऍक्च्युअलमध्ये आमच्याकडे आकडेवारी आम्ही मेंटेन करतो की कोणी किती बिझनेस दिला म्हणजे आपल्या व्यावसायिकांमध्ये। साधारण 200 कोटीचा नाशिकमध्ये, 200 कोटीचा पहिल्या वर्षी साधारण 150-200 कोटी, मागच्या वर्षी 200 कोटी, ह्या वर्षी पण साधारणतः 200 कोटीचा व्यवसाय ऍक्च्युअलमध्ये झाला। कोणी कोणाला
पैशांमध्ये कन्वर्ट झालेला आहे. साधारणतः 500-600 कोटीचे लीड एकमेकांमध्ये दिले जातात, पण व्यवसाय असा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याचबरोबर आम्ही काय केलंय की आपलं मराठा उद्योजकांसाठी एक कॅलेंडर बनवलंय, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स, जीएसटी वगैरेच्या ड्यू डेट सहित कॅलेंडर म्हणजे व्यावसायिक कॅलेंडर पण बनवलेलं आहे. त्यांच्यासाठी सेपरेट स्वतंत्र डायरीज बनवून दिलेले आहे. आपण कालिदास कला मंदिरमध्ये 2 वर्षापूर्वी मोठं अधिवेशन घेतलं, तर साधारणतः आम्हाला असं वाटत होतं की आपले मराठा उद्योजक एकत्र येतील का, पण त्या ठिकाणी 1500 उद्योजक आले. आपण 300 रुपये त्यामध्ये चार्जेस ठेवले होते, तरी सुद्धा 1500 उद्योजक आले. आपल्याला बसायला जागा नव्हती, एवढे उद्योजक एका ठिकाणी येऊन आणि आपण 2 दिवसाचं प्रोग्राम ठेवला, ज्याच्यामध्ये आपले हावरे बिल्डर असतील, हनुमंतराव गायकवाड असतील, सह्याद्रीचे विलास शिंदे असतील, दादा गांगुडे, असे मोठे मोठे उद्योजक आले आणि त्यांच्या माध्यमातून मराठा समाजातल्या लोकांसमोर एक आदर्श व्यवसाय कसा मोठा उभा करता येईल या संदर्भात हे केलं. तसंच अधिवेशन मागच्या वर्षी अमरावतीला झालं, मागच्या वर्षी जळगावला झालं, पुढच्या वर्षी पुण्यामध्ये आहे. नाशिकमधून आम्ही सगळेजण याच्यासाठी पण पार्टिसिपेट करतो. आपण एक्झिबिशनचा खूप चांगला पायंडा पाडला की आपलंच एक्झिबिशन होऊ शकतं का, ही थोडीशी शंका होती की कारण समाजाचेच लोक येतील. तर ह्या वर्षी आम्ही आधी याच्यामध्ये एक्झिबिशन मराठा समाजाच्या उद्योजकांचं फक्त एक्झिबिशन केलं, तर 60 लोकांनी स्टॉल लावले होते आणि साधारणतः 6 ते 8 हजार लोक त्या दिवशी आपल्या इथं आले आणि साधारणतः 10 ते 15 लाखाचा व्यवसाय तिथल्या तिथं झाला. म्हणजे फक्त 5 तासाचं आम्ही एक्झिबिशन लावलं होतं. हे प्रायोगिक तत्वावर होतं. आता दिवाळीमध्ये आम्ही मोठे एक्झिबिशन असे मराठा समाजाच्या उद्योजकांसाठी लावणार आहोत. त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही कुठेही कोणाकडून डोनेशन देणगी काहीच घेत नाही. म्हणजे ज्यांचे एक्झिबिशन असेल त्यांच्या फक्त जाहिराती त्या प्रोग्रामसाठी असेल आणि त्याला त्याचे रिटर्न्स मिळाले पाहिजे, त्याचं व्हिजिबिलिटी झाली पाहिजे, अशा हिशोबाने चांगलं काम करतो आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून पण चांगलं काम होत आहे. आता हे 2 वर्षामध्ये एक चांगल्या अशा वळणावर आलं की आता महिला उद्योजकांचं पण वेगळं कक्ष तयार झाला. महिला उद्योजिका साधारणतः आतापर्यंत 40 ते 50 उद्योजिका दर महिन्यामध्ये एकदा किंवा दोनदा त्या एकमेकांना भेटतात आणि एकमेकांमध्ये व्यवसाय कसा शेअर करता येईल ते पण बघतात. त्यांचा टाइम आम्ही नॉर्मली काय केलंय की त्यांना घरची कामं आवरून करायला लागतं, म्हणून तो दुपारचा टाइम केला आहे. 12 ते 2-3च्या दरम्यान त्यांचे मीटिंग्स होतात आणि त्या पुन्हा एकमेकींच्या व्यवसायाकडे प्रत्यक्ष जाऊन व्हिजिट पण करतात. त्यामुळे त्यांच्यात बिझनेस कसा होईल त्याच्यामध्ये चांगलं काम होत आहे. हे करत असताना एक लक्षात आलं की छोटे छोटे उद्योजक जोडत असताना मोठे उद्योजक पण आपले बरोबर असले पाहिजे, म्हणून आम्ही एक इलाइट क्लब केला, ज्याच्यामध्ये साधारणतः आता 40 ते 50 उद्योजक आहेत, ज्यांचे 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटीचा व्यवसाय आहे. कंडिशन एकच आहे की फक्त मराठा पाहिजे आणि म्हणजे आपल्या उद्योजकांना व्यवसाय देण्याची त्यांची तयारी पाहिजे. हे मोठे उद्योजक जे आहेत ते प्रत्येक मिटिंगला येऊ शकत नाही, पण ते त्यांच्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म केला, जिथून ते त्यांना काय काय व्हेंडर्स पाहिजे, त्यांच्याकडे काय काय गरजा आहेत, त्या गरजा त्या ग्रुपला टाकत असतात. आम्ही त्या आपल्या व्यावसायिकांमध्ये त्या गरजा शेअर करत असतो. ते साधारणतः अशी आमची कार्यकर्त्यांची टीम जी आहे, म्हणजे जे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटलेल्या, सोशल मीडियाची वेगळी जबाबदारी आहे, त्याच्यानंतर कोऑर्डिनेशनची टीम कमिटी वेगळी आहे, एक्झिबिशन्स वगैरेची कमिटी वेगळी आहे. अशा पद्धतीने 50 लोकांची आमची ऍक्टिव्ह कमिटी आहे. साधारणतः 300 लोकांचे रजिस्टर्ड मेंबर आहेत आणि 3-3.5 हजार हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडले गेलेले मेंबर्स आहेत. तर अशा पद्धतीने मराठा उद्योजक कक्षाचं मोठ्या प्रमाणात आम्ही काम करत आहोत आणि नाशिक बरोबरच आता म्हणजे बागलाण, म्हणजे सटाण्याच्या ठिकाणी, ओझरला, मालेगावला, असं प्रत्येक लोकेशनला पण आम्ही करत आहोत. आणि आता इथं संख्या एवढी झाली की बसायला जागा कमी पडते. आम्ही आता शहरामध्ये म्हणजे पंचवटी म्हणजे किंवा पाथर्डी फाटा, सातपूर, अशा आडगाव या ठिकाणी पण आता वेगवेगळ्या शाखा ओपन करत आहोत, जेणेकरून तिथल्या मेंबर्सला तिथल्या तिथे एकमेकांमध्ये. ब्युरो रिपोर्ट, एबी न्यूज, नाशिक.